हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु योग महाराज महाराज की जय. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई जे. आज आपला हा कार्तिकी वाडीचा हा आळंदी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आमचे परमादरणीय हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज गुट्टे यांच्या माध्यमातून आज आळंदीच्या त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी हा जो कार्तिकीचा महोत्सव सोहळा संपन्न होत आहे. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आज या उत्पत्ती एकादशीच्या कार्तिकी वारीच्या निमित्ताने माऊलीच्या सेवेसाठी निवडलेली ही जी ओवी आहे, ही ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 1809 या क्रमांकाची असून संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली या ओवीच्या माध्यमातून या ग्रंथाचं प्रयोजन सांगतात किंवा फलश्रुती सांगतात. साहित्यशास्त्रामध्ये कोणतंही पुस्तक लिहित असताना, ग्रंथ लिहित असताना त्याला अभिप्राय कोणाचा आहे हे खूप महत्त्वाचं असतं, किंवा त्याची फलश्रुती काय आहे, त्याची फलप्राप्ती काय आहे, त्याचं साध्य काय आहे. प्रयोजन याचा अर्थ असा आहे की एखादा हेतू किंवा उद्दिष्ट किंवा साध्य करणे. साहित्यशास्त्रामध्ये त्याला असं हे म्हटलं जातं, प्रयोजन असं म्हटलं जातं. त्याचे प्रयोजनाचे तसे बरेच प्रकार, भारतीय प्रयोजनं म्हणजे आध्यात्मिक प्रयोजनं किंवा साहित्यिक प्रयोजनं, असे वेगवेगळ्या प्रकारची प्रयोजनं आहेत. आपल्याला तिकडं फारसं जायचं नाही. म्हणजे ज्यावेळी एखादा ग्रंथ लिहिला जातो त्यावेळी त्याला अभिप्राय कोणाचा आहे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं. आणि मग तो अभिप्राय झाल्यानंतर तो जो ग्रंथकर्ता असतो त्या ग्रंथकर्त्याचा अधिकार काय आहे, त्याचा अभ्यास काय आहे, त्याची वैचारिकता काय आहे, त्याचं ज्ञानाचा साठा किती आहे, त्याची तपश्चर्या किती आहे, त्याची साधना किती आहे, त्यांनी काय सेवा केलेली आहे, त्याची तपश्चर्या काय आहे, त्याची शब्दसृष्टी जो तो रचना निर्माण करतो त्या शब्दसृष्टीमधलं त्याचं ज्ञान किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जातो. आणि मग त्या ग्रंथाचं महत्त्व ठरवलं जातं. आणि म्हणून या ग्रंथाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर या ग्रंथाची सुरुवातच मुळात या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की या ग्रंथाची सुरुवात आपल्याला कशी झाली आपल्याला माहिती आहे की महाभारतीय युद्ध ठरलेलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. पांडवांनी खरं तर दूत खेळायला नको होतं, म्हणजे एका अर्थाने त्या ठिकाणी दूतकर्म किंवा जुगार ज्याला आपण पत्ते खेळणं हे खेळायला नको होतं. पण राजधर्मानुसार त्या ठिकाणी त्यांना आमंत्रण आल्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जाणं हे साहजिक होतं. कारण राज्य आणि राजाच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते गेले. आणि गेल्यानंतर आपल्याला माहिती की जारासंधाच्या हाडापासून ज्या काही त्या कवड्या बनवल्या होत्या ना, त्याला आपण सोकट्या वगैरे म्हणतो, गोट्या सोकट्या म्हणतो, त्या टाकल्या की त्याचे ते असल्यामुळे इकडे काय व्हायचं की ती नेहमी यांच्या विरोधी बाजूनी पडायच्या. सुरुवातीला धर्माने आवाज काढला की त्या सोकट्या आपोआप पडायला लागल्या. पण नंतर त्याने सांगितलं की धर्माने ओरडायचं नाही, मध्ये काही करायचं नाही, चेअरअप वगैरे काही करायचं नाही. मग त्या ज्या सोकट्या होत्या तो कोणाच्या बाजूने पडायला लागल्या, सगळ्या त्या कौरवांच्या बाजूने पडायला. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या पडल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी पांडव हे हारले आणि कौरव जिंकले. आता जिंकल्यानंतर काय झालं की सर्व प्रॉपर्टी इस्टेट पहिलीच पणाला लावलेली होती. लावल्यानंतर दुष्टाची प्रवृत्ती किती लांब जाऊ शकते, पार त्याच्या घरापर्यंत गेली. कोणाच्या? पांडवांच्या घरापर्यंत दुर्योधनाची, शकुनीची यांची दृष्टी गेली. ते सांगितले की जरी सर्व राज्य तू आम्हाला दिलेलं असलं, तुम्ही जरी आमचे दास झालेला असला, तरी पण अजून तुमची पत्नी आहे ती मात्र स्वतंत्र आहे, ती काय मात्र आमच्या अजून याच्यात आलेली नाही आहे. तेव्हा एक वार तुम्ही तिला पण लावू शकता.
जिंकले तर तुमचं तुम्हाला सर्व परत मिळेल. आणि आता जसं लोक शेअर मार्केट खेळतात तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना वाटलं जिंकलं तर आपण विजयी होऊ, आणि पुन्हा धर्माने डाव लावला आणि लावल्यावर तिथं हरवला. आणि मग 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ठरला. द्रौपदीला तिथे आणले गेलं. तुम्हाला माहिती आहे की भगवंतांनी तिला साड्या वगैरे पुरवल्या वगैरे. हे सगळं झाल्यानंतर 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, त्याच्यामध्ये 12 वर्ष ठीक होतं. वनवासात राहणं म्हणजे कुठंतरी जंगलामध्ये राहणं, कंदमुळे फळं खाणं, किंवा याच्या पलीकडे जाऊन उपवासी राहणं, कधी कधी मेन प्रसंगी पाण्यावरही राहणं, जंगलात राहणं. आज तुम्ही पाहिलं असेल की ही वाघ वगैरे जे आहेत, हिंस्र जे प्राणी आहेत, ते आज गावागावात येऊन लोकांना मारायला लागलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आपल्या जवळ एकदा आळंदीच्याही बाहेरून तो वाघ गेलेला होता वगैरे. आपण आज लोक खूप घाबरतात. आता गावोगाव अनेक ठिकाणी त्यांनी फाडले किंवा खाल्लेलं आपल्याला उदाहरणं ऐकायला मिळतात. पण त्या काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये वनवासात राहायचं, गावं दुर्मिळ असायची, लांब असायच्या, नगऱ्या असायच्या, आणि मग त्या ठिकाणी 12 वर्ष कुठेही राहता आलं असतं. एखाद्या जंगलात फळं बिळं खाऊन काही करता आलं असतं. साहजिकच पाला वगैरे काय कंदमुळे असेल ते शक्य झालं असतं. पण त्यातला जो एक शेवटचं जे 1 वर्ष 12 वर्षानंतरचं ते मात्र खूप अवघड होतं. त्या काळामध्ये हे पांडव आहेत म्हणून जर त्यांना कोणी ओळखलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि पुन्हा 1 वर्षाचा अज्ञातवास असं चक्र ठरलेलं होतं. म्हणजे ह्या अटी पूर्ण करत करत असताना शेवटी त्या अटी पांडवांनी पूर्ण केल्या आपल्याला माहिती. आणि शेवटी पांडव हे हस्तिनापुराला आले आणि कृष्णाला भेटले. कृष्णा, आता आम्ही 12 वर्षाचा वनवास भोगलेला आहे, 1 वर्षाचा अज्ञातवासही भोगलेला आहे, पण आता आम्हाला आमचं अर्धराज्य आमच्या भावकीप्रमाणे, आमच्या वंशजाप्रमाणे, आमच्या वारसाप्रमाणे, माझ्या चुलत्याच्या मुलांनी म्हणजे माझ्या भावांनी, कौरवांनी वगैरे जे राज्य ते चालवत आहेत आता, त्यातलं आम्हाला काय मिळावं? अर्धराज्य मिळावं. यात काय वावगं नाही. बरोबर एक नियमानुसार. आणि मग ते कृष्णाकडे गेल्यानंतर कृष्णाला सांगितलं की तू पांडवाला सांगायला जा. पण मग आता कसं काय करायचं? जर नाही दिलं तर युद्ध होणारच होतं. बरोबर आहे की नाही? आणि दुर्योधन हा दुष्ट प्रवृत्तीचा असल्यामुळे पांडवांना माहिती होतं की तो लवकर देणार आपल्याला सहजासहजी देणार नाही. तो काहीतरी अडथळा आणि काहीतरी आपल्याला भेटते. आणि नाही मला सर्दीचा त्रास थोडासाच. तर त्यामुळं की या ठिकाणी काय झालं की शेवटी काय करायचं? याच्यातून युद्ध तर अटळ आहे पुढं. आता जर युद्ध झालं तर याच्यामध्ये अनेक प्राणी मरतील, राजे मरतील, महाराजे मरतील, सामान्य सैन्य मरेल, अनेक लोक मरतील, पांडव किंवा कौरवातले अनेक मरतील. आज काय सांगता येत नाही कोण कोण मरेल ती. आणि मग हे घडत असताना हे जर थांबवता आलं, उद्या ज्यांचे पती मरतील त्या स्त्रिया विधवा होतील, कदाचित शंकर घडतील, आणि ते जर घडलं तर पुन्हा आम्हाला पाप लागन. त्यापेक्षा हे थांबलं पाहिजे कुठंतरी. कारण भांडणाचा नियम असा असतो की जो भांडण लावून देतो, जे त्याला प्रोत्साहन करतो, आज तुम्हाला माहिती त्यांच्यासुद्धा केस टाकली जाते. का? यांनी प्रोत्साहन दिलं, मारण्यासाठी प्रोत्साहित केलं, यांनी सांगितलं बघ बघ त्याच्याकडे, म्हटलं की त्याला सुद्धा त्या ठिकाणी धरलं जातं. मित्र असला तरी त्याच्यासुद्धा केस होतं, तुम्हाला माहिती आहे, कारण संबंधामुळे सुद्धा त्या ठिकाणी नातं जोडलं. तसं मग शेवटी कृष्ण माहिती आहे आपल्याला शिष्टायसाठी जातो. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी कौरवांच्या पुढं प्रस्ताव मांडताना सांगतो, अरे पांडव तुमचे कोण आहेत? भाऊ आहेत. तुमच्या चुलत्याची ती मुलं आहेत, तुमचेच भाऊ आहेत, तुमच्याच भावकीतले आहेत, तुमच्या संपत्तीचे ते पण वारसदार आहेत. आजपर्यंत तुम्ही जी संपूर्ण संपत्तीचा उपभोग घेता, यातलं काहीतरी राज्य तुम्ही पांडवांना द्या. त्यांचं अर्धे राज्य त्यांच्या हिशाप्रमाणे त्यांना काय करा, तुम्ही देऊन टाका. आता देऊन टाका म्हटल्यानंतर मला वाटतं कौरवांनी ऐकायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही? पण तो कौरव होता, ते दुर्योधन होता. तो म्हटला, हे बघ, भिकेसाठी कोणी राज्य देतो का? भीक मागितल्याने कोणी राज्य देणार आहे का? पांडवाचे जर मनगटात सामर्थ्य असेल ना, तर पांडवांनी आमच्याशी 2 हात करावं. कारण याला अभिमान होता, आम्ही 101 आहोत, आम्ही 100 आहोत, त्यामुळे आम्हाला कोणाला घाबरायची? कारण हे 5 तर आहेत ना, एका वाट्याला जरी आमचे गेले तरी काय होतील, हे लगेच मरतील. बरोबर आहे की नाही? आणि मग अशी खात्री असल्यामुळे त्या ठिकाणी काय केलं त्यांनी की सांगितलं, तुम्ही अर्ध राज्य काय मागताय? मग कृष्णाने सांगितलं, रे अर्ध राज्य नको देऊ, अर्धी प्रॉपर्टी दे, अर्धा हिस्सा दे, कुठंतरी तुझ्या शेतामध्ये जागा दे, बांधावर जागा दे, कुठंतरी दे ना त्यांना जागा तुझ्या राज्यामध्ये. तर कौरवांचे उद्गारे, देवा मी सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी देखील माती मी युद्धाशिवाय पांडवांना देणार नाही.
पांडवांच्या मनगटात सामर्थ्य असेल तर त्यांनी आमच्याशी युद्ध करावं. असं ठरल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, की शेवटी दुर्योधन काय ऐकत नाही. मग देवाने सांगितलं, रे तुला माहिती आहे का मी कोण आहे ती? मी काय सामान्य नाही. जसं हातगाडी वाजती, कोई चीज उठाव 2 रुपये 5 रुपये, तसा मी नाही. लक्षात ठेव, अरे मी विश्वाचा मालक आहे, मी जगत नियंता प्रभू आहे. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती माझ्या हातामध्ये आहे. अरे म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. असा मी ब्रह्मांडाचा नायक तुझ्या समोर उभा राहिलोय. माझ्या सत्तेशिवाय हे वारास इकडचा तिकडे हलत नाही. माझ्या सत्तेशिवाय या वृक्षाचं पान हलत नाही. माझी जरी इच्छा नसेल तर एखाद्याने तोंडात जरी घास घातला तरी पण त्याचे डोळे पांढरे होतात. शेवटी तोंडातला घास परत काढावा लागतो. ही माझी सत्ता आहे म्हटलं. माझ्या सत्तेमुळं सूर्य चालतोय, रेडा बोलतोय, भिंत चालते, सगळं काही माझ्या सत्तेने होते. असा असणारा मी जगाचा परमात्मा, आणि तुम्हाला सांगतो ऐकत नाही, माझा उपमर्द करतोस ना. ठीक आहे, युद्ध हे अटळ आहे, पण युद्धात जे पाप होईल ना ते मात्र तुम्हाला भोगावं लागेल, हे लक्षात ठेवा. शेवटी तिथून कृष्ण तुम्हाला माहिती निघून गेला. शेवटी जेवणाचा आग्रह केला, त्याने जेवणाचा आग्रह दुर्योधनाचा स्वीकारला नाही. तो म्हणला, फक्त मी मित्राच्या इथं करूनच परिस्थिती आली तर कुठेही जेवा. तसं तू माझा मित्र नाहीस आणि माझ्यावर परिस्थिती एवढी आलेली नाही. मला विदुर काकाचं ऑलरेडी तिकडं काय आहे, आमंत्रण आहे. आलं का लक्षामध्ये? पण असं झाल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी ठरलं की युद्ध हे अटळ आहे. शेवटी 5 पांडव बसले, कृष्ण बसला. कृष्णाने सांगितलं, रे काय झालं? त्यांनी सांगितलं, काय नाही. तो शेवटी ऐकत नाहीये. शेवटी आपल्याला युद्ध करावं लागणार आहे. मग सांगितलं की मी हस्तिनापुराला, अर्जुना तू ये, तुला काय इच्छा असेल ती मला माग, मी तुला मदत करेल. कारण तुम्ही शेवटी माझ्या आत्याची मुलं आहात, बरोबर आहे की नाही? आणि मग त्या ठिकाणी दुर्योधनाला ही बातमी कळाली होती, कृष्णाला आपल्या अर्जुनाला ही बातमी कळाली होती. अर्जुन गेला आणि गेल्याबरोबर देवाच्या कुठं बसला? पायचोपीत बसला. तसं असं लोक म्हणतात की कर्ण अगोदर गेला आणि डोक्यापाशी बसला, अभिमानी असल्यामुळं. त्याच्या काय पायापाशी बसायचं, डोक्यापाशी जाऊन बसला आपला वाट बघत, त्याला काय मागणी माग. पण अर्जुन गेल्यानंतर अर्जुनाने त्याची पाय चोपायला सुरुवात केली लगेच. आणि थकलेल्या माणसाचे तुम्हाला माहिती आहे, पाय चोपले भरलेले असले तर त्याला खूप बरं वाटतं, असा नियम आहे. मग पाय चोपायला लागल्यानंतर चोपता चोपता कृष्णाने नाटक केलं. थोडासा उठताना डोळे झाकून असा उठल्याबरोबर पुढं पाहिलं, त्याला अर्जुना यशस्वी बोल, काय तुला मागायचे ती माग. इकडं दुर्योधन म्हणतो, अरे मी अगोदर आलोय, तो माझ्या नंतर आलेला आहे. कृष्ण म्हणतो, मी त्याला अगोदर पाहिलंय उठल्याबरोबर, तू डोक्याला बसलो तर मी तुला काय पाहिलेलं नाही, त्याचा हक्क पाहिलाय. माग अर्जुना. एका बाजूला मी असेल आणि एका बाजूला माझं सैन्य असेल. बघा आता असं किती विरोधाभास. इथंच कसं दिसते की एका बाजूला कृष्ण, एका बाजूला त्याचे सखे सोयरे नातलग आप्त इष्ट, त्याची मुलं बिलं सगळे एका बाजूला असतील. कळलं का? लक्षात आलं का? म्हणजे ज्याला म्हणतो ना ते सैन्य होतं, तेवढं सगळं सैन्य एका बाजूला, 18 सैन्य जे होतं ते, आणि मी एका बाजूला. मी फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. काही इथं काय अडचण आली तर समस्या प्रश्न विचारले तर सांग. एरवी मी काय बोलणार नाही फारसं. एरवी मी काय बाण चालवणार नाही, कुणावर काही शक्ती चालवणार नाही, युद्ध करणार नाही, खाली उतर नाही, कुणाचा मुर्दा पाडणार नाही. तुम्ही मानता तर देवा, मी खून खराबा काही करणार नाही, मी फक्त रथावर राहील. तरी पण अर्जुनाने सांगितलं, देवा अरे योगी लोक हजारो वर्ष अरण्यात जातात, गिरी कंदरामध्ये जातात, साधना करतात, तपश्चर्या करतात, आणि शेवटी काय मागतात? तुझी प्राप्ती मागतात. रे देवा, तू त्यांच्या स्वप्नातही येत नाहीस. लोक योगी याच्या ध्याता ना तोडसी, तो आम्हापासी मागे पुढं असा असणारा तू देवा, मला तू हवाय. तू आला ना सर्व जगातलं सुख मला मिळाल्याचं, एवढंच मला फक्त तू पाहिजेस. देवा कोण पाहिजे? मला तूच पाहिजेस. त्यावेळी बघा कौरवांची प्रतिक्रिया काय आहे. त्यांचा प्रतिनिधी जो आहे दुर्योधन, तो काय म्हणतो माहिती का? अरे मला वाटलं अर्जुन शहाणा असेल, हुशार असेल, बुद्धिमान मानत होते, द्रोणाचार्याचा एकमेव शिष्य मानत होते, गांडीवधारी आहे, धनुर्धारी आहे, विश्व विजेता त्याला म्हणतात, आणि तो आज काय मागतोय? तरी इथं याला गप्पा द्यायला मारतोय. गप्पा मारून काय करायचं? ते का वडापाव एका द्यायचा, एकमेकाला खायचा आहे का? नाचताय का तिथं गप्पा मारायला नुसता? अरे युद्ध पाहिजे ना. युद्ध म्हणजे युद्ध करण्यासाठी बाहुबळ पाहिजे, लोक पाठीमाग पाहिजे, गँग पाहिजे, सैन्य पाहिजे, हत्तीबळ, मनुष्यबळ सगळं पाहिजे ना. आणि खोटा 18 सैन्य मलाच मिळाला आपोआपच. खुश झाला गडी दुर्योधन. म्हणला हा मूर्ख आहे अर्जुन, त्याला काही कळत नाहीये. आणि मग या निमित्ताने हा थोडासा कमी केला तरी चालेल. या निमित्ताने
त्यांनी काय केलं की सांगितलं, बरं झालं आपलं काम पहिलंच झालं. अर्जुन काय शाना, दुर्योधन म्हटला, देवा मला तू नकोच होता, नाहीतरी गप्पा गोष्टी मारून काय करायचंय मला, तू रानातून पळून जातो, जारासंधाच्या वेळी 17 वेळा पळून गेलास. तुझ्या अशा कहाण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या गोपिकाच्या तक्रारीत, आवरी आवरी आपला काना यांनी नासियले आमच्या सुना, येवोनी घराशी धमकावी तो लिखी सुनासी, हे ग बाई आम्हासी पाहावे ना. तिकडे एक लगेच म्हणती, तिसरी आली धावत, मने ग यांनी काय केली मात, गळ्यामध्ये घालून हात मुखाशी मुखचुंबन देत. असा तू गोपिका बरोबर विचार जार कर्म करणारा कृष्ण, मला काय करायचंय, मला सैन्य हवा आहे, मी विजय मिळवणार म्हणजे मिळवणार, आता पांडवांचा मी पराजय करणार आहे. आणि शेवटी तुम्हाला माहिती इतर सगळी विभागणी झाल्यानंतर युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर शंख भेरी मोठमोठाले भीष्माचार्यासारखे, द्रोणाचार्यासारखे, अश्वत्थाम्यासारखे, कर्णासारखे, दुर्योधनासारखे, अर्जुनासारखे, भीमासारखे मोठमोठाले युद्ध त्या ठिकाणी आलेत. त्यांच्या भाई जसे काही पहिलवान कुस्ती आखाड्यात उतरलेत तसे हे सैनिक त्या ठिकाणी उतरलेत आपले आपले शस्त्र घेऊन. दोन्ही बाजू दुतर्फी गर्दी आहे मोठे. अशाच वेळी कृष्णाने काय आयडिया केली बघा, अर्जुनाचा जो रथ काढला तो पहिला घेऊन गेला, तो कुणाच्या पुढे गेला, भीष्माचार्यांच्या पुढे रथ नेल्याबरोबर बाण हातात धरले होता, बाण मारणार. पण त्याच वेळी लक्षात आले, अरे ज्या भीष्माचार्यांनी आमच्या राजघराण्यासाठी, आमच्या कौरव पांडवांसाठी ज्याने स्वतः ब्रह्मचारी पदाची शपथ घेतली, भीष्म प्रतिज्ञा केली, त्या देवदत्तांनी, तो हा भीष्माचार्य भीष्म प्रतिज्ञा केली की मी अखंड ब्रह्मचारी राहील, मी तुझ्यासाठी लग्न करणार नाही, परंतु या राज्याचं मात्र रक्षण करीन. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ह्या राज्याला पराजयाचा दिवस कधीच दिसणार नाही. असे असणारे भीष्माचार्य की रोज गंगेवर पहाटे 3 वाजता स्नानाला जात होते, ब्रह्ममुहूर्त ज्याला आपण म्हणतो, असे असणारे भीष्माचार्य. परंतु त्या ठिकाणी भीष्माचार्याला पाहिल्यानंतर त्यांचा त्याग, त्यांचे ते उपकार डोळ्यापुढे आले आणि अर्जुनाच्या हातातला बाण देवा आपल्या भीष्माचार्यांच्या पायाजवळ गेला, तातश्रीच्या पायाजवळ गेला, नमस्कार केला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागली. कृष्ण इथंच थांबला नाही, बाण मारला नाही, काय बोलला नाही, तिथून निघाला पुढं. आणि तिथून निघाल्यानंतर मात्र तो पुन्हा कुठं गेला, डायरेक्ट तो रथ काढला, तो द्रोणाचार्यांच्या पुढे गेला आणि द्रोणाचार्यांच्या पुढे तो रथ गेल्यानंतर पाहिलं, अरे श्वेतवस्त्रधारी आमचे गुरुदेव आमच्यासाठी त्याग केला, कौरव पांडवांना त्यांनी विद्या शिकवली, असा असणारा त्यागी आपल्या म्हणजे मुलापेक्षा आम्हाला जास्त प्रेम केलं, मला मुलगा मानलं, मी विश्वविजेता गांडूधारी धनुष आज विश्वात माझं नाव झालेलं आहे, असा असणारा मी अर्जुन, आणि मी माझ्या गुरुवर बाण चालाय. काय म्हणतात, मी काय भस्मासूर आहे का की ज्या गुरुकडून विद्या शिकला त्याच गुरुच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला? असा नाही, मी कृतज्ञता आहे माझ्याकडे, मी कृतज्ञ नाही आणि म्हणून मला हे राज्य नको, वैभव नको, मिळालं तर मी अरण्यात जाईन, वनवास सेवन करील, मला राज्य नको आणि स्वर्गही नको, मी अरण्यात जाईन, पण मला हे युद्ध नकोय. आणि मग त्यावेळी त्याच्या अंगावर काय व्हायला लागले, त्या ठिकाणी म्हणजे रोमांच उभं राहिले. आणि हे रोमांच उभं राहिल्यानंतर अर्जुन गर्भगाडीत झालेला आहे, त्या ठिकाणी त्याचे हातपाय थरथर कापायला लागलेले आहेत, त्यांच्या अंगावर केस रोमांच उभं राहिलेले आहेत, हात थरथर कापायला लागलेले आहेत, पाय थरथर कापायला लागलेले आहेत, बोबडी वळायला लागलेली आहे, घाम फुटलेला आहे. कृष्णा कृष्णा मला आता हे नको वाटते रे बघायला, मला युद्ध करायचं, जरी कौरव माझे भाऊ असले त्यांना जरी कळत नसलं तर मला कळतंय, मला हे नको युद्ध देवा. मग त्यावेळी कृष्णाने सांगितलं, सल्ला काय दिला, सांडी हे मूर्खपण, उठ गे धनुष्यबाण. अरे तुला माहित नव्हतं ज्यावेळी आपण युद्धाला निघालो त्यावेळी तिथं आपण आपल्या समोर कोण आहेत, आपले चुलत भाऊ आहेत, आपण यांना मारणार आहेत, नातलगाला मारणार आहेत, कृष्णाच्या सैन्याला मारणार आहेत, हे तुला माहिती होतं, त्यांच्या स्त्रिया विधू होणार आहेत, तुला आता काय आठवायला लागले? पळकुट्या, मूर्खपणा सोडून दे, धनुष्यबाण हातात घे, तुझं कर्म तू करत राहा, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचिन, त्याप्रमाणे तू कर्म करत राहा, तुला फल नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग कृष्णाने त्या ठिकाणी तुम्हाला माहिती गीतेची आपल्या सुरुवात झाली आणि दिव्यदृष्टी संजयाला दिली, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवाचैव किम कुरुवत संजय. हे संजय, त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पंडूची आणि माझी मुलं युद्धासाठी जमलेले आहेत, तेव्हा ते काय करत आहे हे मला तू सांग. कोण म्हणतोय? धृतराष्ट्र म्हणतोय. लक्षात आलं का? लक्षात. आणि मग त्यावेळी हा प्रकार सांगितल्यानंतर अरे मला बरं झालं, अर्जुन तर आता आपोआपच त्याला मोह झालेला आहे, तो युद्ध करत नाही. कृष्णाचं काय बोलून काय बोलणार आहे कृष्ण? पण कृष्णाने मग त्यावेळी तुम्हाला माहिती आहे तिथपासून
ती पार मग पुढं 11व्या अध्यायामध्ये भगवंतानी शेवटी ज्यावेळी अर्जुन म्हणतोय मोहग्रस्त झालेला मी युद्ध करत नाही, त्यावेळी देवाने सांगितलं तुला काय वाटतं तू मारले ते हे मरशील? नाही नाही, त्यांची मृत्यूरेषा इथपर्यंत ठरलेली आहे. लक्षात आलं का? तू काही कारण हो, पण ती जाणारच. मग त्याने आपलं विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवता सुद्धा अर्जुन म्हणतोय देवा तुझी ही महामारी आवड मला ही दिसत नाही, मला ही कळत नाहीये देवा, मला तुझं हे रूप जाणवत नाही. मग देवाला सांगितलं दिव्य दधामी ते चक्षु, देवा मला तू काय कर दिव्य दृष्टी दे. आणि मग अर्जुन भगवंताचं रूप पाहू शकलाय. मला सांगा अर्जुनासारख्याला देव लवकर कळत नाही, दुर्योधनासारख्याला समोर असताना कळाला नाही, त्याला महत्व दिलं नाही, म्हणजे देव प्रसन्न असून कळला नाही. मग आपल्यासारख्या साध्या माणसाला आपल्याला भूत पण प्रसन्न आहे का? कुणाला भूत प्रसन्न नाही? म्हणजे आपली भूत प्रसन्न होणे सुद्धा एवढी योग्यता नाही, त्याला देव प्रसन्न झाले तरी देव त्यांना कळला नाही. अहंकारी माणसाला देव कळत नाही, क्रोधी अविश्वासी माणसाला सुद्धा देव कळत नाही. त्याप्रमाणे शेवटी अर्जुन युद्धासाठी प्रवृत्त झालेला आहे. आणि मग गीतेची इथून सुरुवात झाली. पहिला श्लोक कुठं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. त्यावेळी संजयला धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय, अरे बाबा युद्ध चाललेलं आहे का? ठीक आहे, अर्जुनाला मोह झाला हेही ठीक आहे, पण आता विजय कुणाचा होईल ते सांग ना मला. काय म्हणतो? विजय कुणाचा? हुशार माणसं लवकर बोलत नाहीत, शांत राहतात परिस्थितीमध्ये. त्यांनी सांगितलं मला हे काहीच कळत नाही. इथून जी गीतेची सुरुवात झाली ती शेवटचा अध्याय आला पार. कुठे? 18वा अध्याय. आणि 18व्या अध्यायाच्या शेवटी तो म्हणतो यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजय भूतीर दुर्वा नीतीर मतीर मम. मला माहित नाही कोणाचा विजय होईल. तो काय म्हणतो? मला माहित नाही कोणाचा विजय, पण मला एक मात्र माहिती आहे, ज्या ठिकाणी धर्म असेल, ज्या ठिकाणी लक्ष्मी असेल, ज्या ठिकाणी नीतिमत्ता असेल, ज्या ठिकाणी दानपुण्य असेल, ज्या ठिकाणी सत्वशीलता असेल, ज्या ठिकाणी देव ज्याच्या बाजूने असेल, ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया असेल, म्हटलं ना जेथे जेथे संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली आहे एक ठाया, तेथ तेथ धनंजया विभूती माझी. मी त्या ठिकाणी असेल. आणि मग तसं सांगतात की विजय कोणाचा होईल? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असने की जी. मला माहित नाही. आणि मग तो सांगतो की मला एवढंच माहिती आहे कोणाचा विजय होणार आहे? ज्याच्याकडे धर्म असेल त्याचा, ज्याच्या बाजूने देव असेल त्याचा. तू समजून घे. कधी सांगतोय? पार शेवटच्या श्लोकामध्ये. मग गीतेचे हे 700 श्लोकाचं अर्जुन कृष्णाचा संवाद झाला. पण हा संवाद झाल्यानंतर तिथपासून सुमारे 5000 वर्षापासून ती जवळजवळ 12व्या-13व्या शतकापर्यंत हा गीता होती. ही संस्कृत माध्यमातून होती आणि ती असल्यामुळे ती कोणाला कळत नव्हती. सर्वसामान्यांना, सर्वसामान्य धर्माच्या ज्ञानापासून वंचित राहिलेले होते. आणि मग त्या कृष्णाने जेने ही गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली तोची अवतार धरी अलंकापुरी. म्हणजे ज्या कृष्णाने गीता सांगितली तोच पंढरपूरला. आणि ज्याने त्याचं भाषांतर केलं ते ज्ञानेश्वर महाराज कुठं? तेच पुन्हा आळंदीला. अलग लक्षामध्ये. आणि मग या ग्रंथाचं पुण्य सांगत असताना की मग ही भाषा लोकांशी कळेल ना, म्हणून पिरे संस्कृताची गहने तोडोने शब्द सोपाने रचिली धर्म निदाने श्री निवृत्ती देवी. मग निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की मला योगाचा अनुभव आहे, जगातील सर्व धर्माचा मी अनुभव घेतलेला आहे, पण मला लोकांच्या भाषेमध्ये सांगता येत नाही. जी परिस्थिती रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडली की मी म्हणले नरेंद्रा, अरे विवेका, मी मशिदीत जाऊन मुसलमानाच्या नमाजाचे पण अनुभव घेतलेले आहेत, मला सर्व धर्माचे अनुभव, पण मला लोकांच्या भाषेत बोलता येत नाही. तू पदवी झालेला आहेस लौकिक अर्थाने, BA झालेला आहेस, तेव्हा तू लोकांच्या भाषेमध्ये हे ज्ञान तू लोकांना सांग. जसं तिथं आग्रह केला. आणि मग स्वामी विवेकानंद चरित्र संपूर्ण जगभर पसरलं. जवळजवळ 3 वर्ष युरोप खंडामध्ये त्यांनी अधिराज्य केलं. ते स्वामी विवेकानंद. तसं ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या गुरुनी निवृत्तीनाथांनी सांगितलं, अरे मी योगी नाथ पंथाचा आहे, माझ्याकडे दोन्ही वारकरी संप्रदाय, पण तुझ्यात मात्र हे पूर्ण आलेली आहे. माझ्याकडे नाथ संप्रदायाची दीक्षा आली, पहिली वारकरी संप्रदायाची दीक्षा होती, भगवत धर्माची, पण तुझ्याकडे मात्र आता दोन्ही एकत्रित आलेत.
आणि मग असा असल्यामुळे तू काय कर, याचं मराठीमध्ये भाषांतर कर. जसा एखाद्या नदीला मोठा बांध घालावा, बंधारा बांधावा किंवा एखादं धरण बांधावा आणि मग त्या धरणामधून वीज तयार होते. कोयण्याचं माहिती आहे आपल्याला, वीज तयार होते. किंवा तानसा भातसा असतील, इकडे पाहिले असतील मुंबईला, त्याच्यातून वीज तयार होते. त्या विजेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला ही जी वीज दिसते आपल्याला, ही पाण्यामधून तयार झालेली आहे. आलं का लक्षामध्ये? ही आपल्याला मिळते. तसं संतांच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की हे ग्रंथ, हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत भाषेच्या माध्यमात असणारा हा धनाचा साठा आहे, ठेवा आहे, ज्ञानाचा साठा आहे, हा सोन्याचा साठा आहे. पण निवृत्तीनाथांनी सांगितलं, ज्ञानदेवा तू हा खुला कर आणि तुझ्या भाषेत, या लोकांच्या भाषेत तू लोकांना सांग. तरी मध्ययुगीन कालखंडामधली ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा, ती खूप मोठे विद्वान आहेत. मोठे लोक जास्त बोलत नाही, थोडक्यात बोलतात, पण मतीत अर्थ सांगतात. आणि मग ज्ञानेश्वरी जे 700 श्लोक गीतेचे आहेत, त्या 700 श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी किती ओव्यामध्ये भाषांतर केलंय? 9033 दांडेकर मामांच्या ज्ञानेश्वरीनुसार. काही याच्यात थोड्याशा ओव्या कमी जास्त पण आहेत काही लोकांच्या याच्यामध्ये. पण आपण जी मानतो ती ज्ञानेश्वरी दांडेकर मामांची, त्याच्यामध्ये 9033 ओव्यांच्या ठिकाणी आणलेत. आणि मग ही ओवी ज्ञानेश्वरीमध्ये सगळे भक्तयोग असेल, कर्मयोग असेल, ध्यानयोग असेल, ज्ञानयोग असेल, हे सांगत असताना कुठं आलेले आहे? शेवटच्या ओवीकडे आलेत. आणि मग माऊली सांगतात की पुढती पुढती पुढती. त्रिवार सांगितलं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा सांगितलंय. हे एकदा एखाद्याला म्हणतो आपण, तुला एकदा सांगितलंय, तुला दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं म्हणलं की आपण कानामाग देतो चौथ्या वेळी. तसं 3 वेळा आत्मविश्वासपूर्वक पुनरावृत्ती करून विश्वासपूर्वक सांगितले. हे करणार. मग एखाद्याला आपण म्हटलं अशी अडचणी तुम्ही सोडवतान का? तो म्हणतो सोडील. नाही, नक्की सांगा बरं, सोडवतान का? हा सोडील. नक्की सांगा, हो सोडील म्हणतो. 3 वेळा म्हणजे त्रिवार, म्हणजे ही ठाम भूमिका या ठिकाणी माऊलीने व्यक्त केली की या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने तुम्हाला काय मिळणार आहे? ते सर्व सुख त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या सर्व सुखासाठी माऊलींनी काय केलेलं असेल? हा ग्रंथ लिहिलेला आहे. लक्षात ठेवा. आता लक्षात आलं, पुढती म्हणून 3 वार म्हटलेलं आहे. पुढती पुढती पुढती. या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वभूती सर्व सुखी संपूर्ण होईल, जे ते सर्व सुख आपल्याला मिळणार आहे. आता आपण सांगत होतो की त्याचा लेखक आणि त्याचा विवेचक कोण आहे, त्याला अभिप्राय कोणाचा आहे? तर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सोमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. म्हणजे भाव धरून जर आपण ज्ञानेश्वरी वाचली तर काय होतो? कृपा करी हरी. आणि हे कोणी सांगितलंय? स्वतः. म्हणजे या ज्ञानेश्वरीला कोणाचा अभिप्राय आहे? भगवंताचा अभिप्राय आहे. लक्षात ठेवा. म्हणजे ज्यावेळी एखाद्या मोठ्या व्यक्तीचा त्याला अभिप्राय होतो, त्याला आशीर्वाद मिळतो, तेव्हा ते नक्की असतं. म्हणून भगवंतांनी प्रत्यक्ष या ठिकाणी सांगितलंय, एका जनार्दनी संशय सांडुनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, किंवा वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान हो या ज्ञानासी, ऐसा वर या टिकेसी, वाचील जो कोणी. जनाबाई महाराज म्हणतात, जनी त्यासी मी त्याला लोटांगणी जाईन, जो कोणी वाचेल. हे ज्ञानेश्वरी ग्रंथाची फलश्रुती आहे. वाचावी तुम्ही. काय काय म्हणते आम्हाला वाचता येत नाही, ठीक आहे, अरे ऐका ना. मग तिथं ऐकायला बहिरे झालोत आम्ही. अरे ऐकू बी नका, निदान पाहता बी येत नाही म्हणजे आंधळे. मग स्पर्श करा, नमस्कार करा, स्पर्श करा ज्ञानेश्वरला नुसता. तरी पण आपल्याला काय लागतं? तेच पुण्य लागते. पुढती पुढती पुढती. म्हणजे या ग्रंथाचं एवढं पुण्य आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. किंवा ज्यांनी लेखन केलं, आता भाऊ ग्रंथश्रेष्ठ हे आपल्याला ठरलं आता, बरोबर आहे की नाही? तर या ठिकाणी ज्यांनी लिहिलं त्यांच्या बाबतीत काय म्हणतात? ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजाळीला. अलग लक्षात. किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मरुनिया जावे बा माझ्या पोटा यावे. म्हणजे आता माझ्या भावा ऐसे करिगा, ज्ञानदेवा जाईल ओवाळून जनी, त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणतात मी त्याला लोटांगणी जाणार आहे, जो कोणी या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं काय करेल? वाचन करील, डोळ्यांनी पंढरी पाहिल. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ काय आहे? सर्वात श्रेष्ठ आहे. माऊलीने असं म्हटले, एका एका ओवीमध्ये आहे माझा रमाकांत. म्हणजे एका एका ओवीमध्ये माझा ईश्वर. ही नुसती एक ओवी नाही, लक्षात ठेवा. एका एका. जो सेवक होईल यायचा तो साम्राज्य भुवनीचा
चक्रवर्ती करीन. जो हिचं म्हणजे वाचन करीन, मनन करीन, चिंतन करीन, जो ऐकन, जो तिच्यावर प्रवचन करीन, तो साम्राज्य भुवनीचा काय होणार आहे, चक्रवर्ती होणार आहे. असं या ज्ञानेश्वरीचं ग्रंथाचं महत्व आहे. आणि म्हणून माऊली सांगते पुढती पुढती, पुन्हा 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. कोणत्या? या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने. आणि पुरातन कालापासून ज्या ग्रंथाला फलश्रुती काय आहे, फलश्रुती याचा अर्थ असा होतो की हे वाचल्यानंतर आपल्याला काय पुण्य मिळणार आहे, की याला फलश्रुती असं म्हटलं जातं. प्रयोजन काय आहे, ज्याचे प्रयोजन चांगले असतात ज्या ग्रंथाचे, ती प्रयोजनं त्या ठिकाणी वाचली जातात. ज्यावेळी मी वर्गामध्ये शिकवतो म्हणजे 15वीच्या वगैरे मुलांना साहित्याचे जे प्रयोजन आहेत, की एखादं पुस्तक का लिहिलं जातं, एखादं पुस्तक का वाचलं जातं, एखादा ग्रंथ का लिहिला जातो, एखादं गीत का लिहिलं जातं, एखादा माणूस का बोलतो, अनेक कारण आहेत त्याची. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की या ग्रंथाची फलश्रुती काय, प्रयोजन काय आहे, साध्य काय आहे. बरोबर आहे की नाही? मग हे साध्य होण्याचं आपण आळंदी पंढरीला येतो, काय येतो, याच्या पाठी मग काहीतरी साध्य असणं, आपलं काय उद्दिष्ट आहे, काय ध्येय, काय प्रयोजन आहे. तर संसारामध्ये लोकांच्या बॅटऱ्या काम करून करून डाऊन होतात. आपल्याही मोबाईलची बॅटरी काय होती, डाऊन होती का नाही? आपल्याला पुन्हा काय करावं लागतं, चार्जर शोधावा लागतो किंवा बॅटरी शोधावं लागते, पॉवर बँक, त्याला लावला, कनेक्टर केला की पुन्हा आपला मोबाईल काय होतो. बरेच लोक होते मोबाईल नाही उचलला, मोबाईल नाही केला, अरे चार्जिंगच नव्हती माझ्या मोबाईलला. तसं आपलंही जीवनामध्ये आपण ज्यावेळी कामं करतो, व्यवहार करतो, त्यावेळी काय होतं, त्या ठिकाणी आपल्या बॅटऱ्या डाऊन होतात. शरीराच्या बॅटऱ्या, ऊर्जाच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या डाऊन होतात. मग त्याच्यावर चार्जिंग करण्यासाठी नामस्मरण आहे, ग्रंथाचं पारायण आहे, सप्ताह आहे, भजन आहे, कीर्तन आहे, रामायण आहे, म्हणजे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे ग्रंथ आहे, वारी आहे, एकादशी आहे, उपवास आहे. ही साधना केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या बॅटऱ्या काय होतात, पुन्हा त्याला चार्जिंग होते, ताज्या तवाने होतात. म्हणून तर आळंदी पंढरीची वारी लोक का करतात, वर्षभर त्यांच्या बॅटऱ्या संसारामध्ये डाऊन झालेल्या असतात, इथं येतात माऊलीच्या चार्जरवर, तुकाराम महाराजांच्या चार्जरवर, किंवा पांडुरंगाला पंढरपूरला गेलं तिथं चार्जरवर लावतात. आणि म्हणून एक वारी केली की वर्षभर माणसं निवांत असतात. आषाढीची करू कार्तिकी, म्हणून पांडुरंगाने म्हटले आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. म्हणजे आता ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर मी सांगितलं, किंवा ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, किंवा ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेरे. म्हणजे अशा प्रकारे या ग्रंथाचं काय आहे, ग्रंथाचे लेखक मोठे आहेत, ग्रंथाचं प्रयोजनही मोठं आहे. आता याच्यानंतर आपण जर सुखाचा विचार केला, माऊली म्हणतात बरोबर आहे, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. ठीक आहे, आता पुढती सर्व सुख. सर्व सुख याचा अर्थ काय होतं, आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याकडे आपण म्हणतो ना, संत वाङ्मयात अनेक वेळा सर्व सुखाची राशी, किंवा सर्व सुखाचे अग्र बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचे अग्र जनी म्हणे शारंग दर. बरोबर आहे ना? किंवा तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख. बरोबर म्हणतात का, पाहिन श्रीमुख आवडीने. मग सुखाच्या बाबतीत कल्पना करत असताना मग आपल्याला होतं की आपण त्याला सुख मानतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये 2-3 प्रकार पडतात, की एक तर सुखाला सुख, सुखाला दुःख, पुन्हा सुख आणि दुःख, आणि दुःख आणि सुख, अशा प्रकारचे भाग पडतात. सुखाला सुख म्हणजे काय, मुलगा परदेशात गेला, आला, लग्न जमत होतं, लग्न झालं, मुलगा झाला, सुखाला सुख झालं. बरोबर आहे, मुलगा परदेशातून आला, लग्न झालं, मुलगा झाला, पण आजागा चकला, म्हणजे काय झालं, सुखाला दुःख झालं पुन्हा. बरोबर आहे की नाही? दुःखात काहीतरी घटना अशी वाईट घडलेली होती, काहीतरी झालं घरात, म्हणजे आपण म्हणू काहीतरी कुणीतरी वारलं, त्याच वेळी काय झालं, मुलाचा जन्म झाला. आता दुःख जास्त का आनंद जास्त? इकडे आनंद जास्त. सुखालाही दुःखालाही काय होतं, इकडे सुख होतं, सुखालाही दुःख होतं. तसं सर्व सुखाच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की जे सुख प्राप्त झाल्यानंतर इतर दुसऱ्या सुखाची अपेक्षा राहत नाही. तुकाराम महाराजाला हे सर्व सुख प्राप्त झालं असल्यामुळे महाराज म्हणतात, ज्यावेळी त्यांच्याकडे धनाचा साठा पाठवला शिवाजी महाराजांनी, तरी काय म्हणले, दिवट्या छत्री गोडे येतो बऱ्यात न पडे, किंवा सोने रुपया महामृत्यू के समान, माणिक पाशानं खडे जैसे. याच्या पुढे लोक गेले, त्यांचे चरित्र कलंदर करण्यासाठी एका स्त्रीला पाठवलं, तरी महाराज त्या ठिकाणी काय म्हटले, परावी येणारी आम्हा रुक्माई समान, हे गेले नेमून ठाईची जाईव तू माते न करी सायसा, मी विष्णुदास तैसे नव्हे. का?
सुख प्राप्त झालं. म्हणजे अलीकडच्या काळात श्रीलंपट लोकांच्या पाठीमागं लागणारे, लोकांचे संसार उद्ध्वस्त करणारे लोक आपल्याला दिसतात, पण एकीकडे मात्र सर्व सुख प्राप्त झाल्यानंतर मात्र त्यांना दुसऱ्या सुखाची अपेक्षा राहत नाही. आणि म्हणून सर्व सुखाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की सुख आहे तर पुण्य नाही, पुण्य आहे तर सुख नाही. बरेच बिचारे वारकरी पुण्य करतात पण मात्र सुख त्यांच्या वाट्याला आपल्याला ते गरीबी दिसतात. बरोबर आहे की नाही? बऱ्याच वेळा दिसतात का नाही? असं जे श्रीमंत आहेत ते मात्र सुखापासून ते कदाचित मंदिरात जाणार नाहीत पण रोज त्यांना दवाखान्यात जावं लागतंय का नाही? तसं या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जरी ते वारकरी आपल्याला वाटत असतील तरी पण त्यांचं काय आहे? पुण्य आहे. लक्षात ठेवा. मग सुख आहे तर श्रीमंती नाही, श्रीमंती आहे तर सुख नाही. म्हणजे एकीकडे दिवस आहे तर रात्र नाही, रात्र आहे तर दिवस नाही. आता संध्याकाळी आपल्याला लाईटचा वापर, दिवस आहे का सूर्य आहे का? नाही. अंधार पडला तर तसं एकीकडे पाकिस्तानची बाउंड्री, एकीकडे भारताची बाउंड्री आपण म्हणू. पलीकडे गेला पाकिस्तानात गेला, अलीकडे आला भारतात आला. बरोबर आहे की? तर तसं पूर्वी काही एखादी वैकुंठी जावी, पूर्वी कुणीतरी एखादं वैकुंठी जावं, या तपाचे सायस लागे जीवनास करणे भाऊ, मग तो तप करून वैकुंठाला जायचा. बरोबर आहे की नाही? परंतु माऊली मानतात तसं पाहिलं तर खरं ही मृत्यूलोकात प्रतिज्ञा केली, पण मृत्यूलोकी तुम्ही ऐकले, मृत्यूलोक सुखाची कहाणी ऐके जेल कवणाचे श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. ते म्हणले बारीक विंचू असतात, विंचू चावला तर वेदना होतात. त्याचा मोठा एक बॉस असतो, कॅप्टन इंगळी म्हणतात त्याला. त्यांचं अंथरूण केलं, एखाद्या त्याच्यावर झोपलाय म्हणतो मी आनंदाने झोपलोय. महाराज म्हणतात तो खोटं बोलतो. याचा अर्थ कैसी सुख निद्रा अंथरुणी किंवा ढेकणाची या बाजा. साधा ढेकून घ्या तुम्ही. सुखाची कल्पना मूर्खत्व त्या वचना यूप आहे. एखाद्या ढेकणाच्या बाजावर झोपला मानला मी सुखुशाल झोपलोय, तर तो नशाखोरा असला पाहिजे तरच झोपू शकेल, नाही तर झोपणार नाही. ढेकणाचे एक ढेकून असलं वळवळ वळवळ करतोय माणसाला. बरोबर आहे की नाही? डासाला तरी मच्छरदाणी लावता येईल, काहीतरी लावता येईल, तेव्हा तो पळून जातो. बरोबर आहे की नाही? तसं ढेकणाला वर मच्छरदाणी वरून उडी टाकतं, ते खाली येते. मग अशा ढेकणाच्या बाजाला जर किती खटमाल असला पैलवान, त्याच्यावर झोपला आणि एक ढेकण तिथं असला तर रात्रभर त्याला तो 2-4 वेळा उलटा पालटा करतो. मग तो म्हणतो अरे मी पैलवान आहे, मी हिंद केसरी आहे, अरे मी मल्लय. तो म्हणतो तू तिकडे मल्लय, पण इथला मी खट मल्लय. तुला उलटा पालटाच करणार इथं आला की. ढिकून एवढाच आहे, पण तो माणसाला उलट पालट केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला सांगायचं की माऊली म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की काही एखाद्याने आता वैकुंठाची केले या गावी. आम्ही आमच्या कीर्तनाने, भजनाने, नामस्मरणाने, अभ्यासाने, बरोबर भजनाने, कीर्तनाने, नामस्मरणाने, आम्ही ग्रंथ वाचनाने काय केलं या ठिकाणी, तर या मृत्यू लोकाला आज आता वैकुंठ म्हणून टाकलेलं आहे. त्यामुळे आता वैकुंठाला दुसऱ्या जायची गरज. भूवैकुंठ पंढरपूर अलग लक्षामध्ये, म्हणजे आता आपलं हे लोक वैकुंठ करून टाकलेलं आहे. म्हणून माऊलीची प्रतिज्ञा ही खरी. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. आणि संसाराच्या त्याने असं म्हटले की संसारी सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. संसारिक लोकांपुढे ही प्रतिज्ञा केली असल्यामुळे, आणि संसार तर तुम्ही म्हणतात आली या संसारात सुख नाही कुठे, किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकजेल कवणाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. हे जर सत्य असेल सगळं, तर आपल्याला मला वाटतं एक प्रश्न पडतो की मग संसारामध्ये सुख जोडते याचा अर्थ काय? एक तर संसारात सुख नाही म्हणतात, आणि मग लोक म्हणतात होतं ते एकतर खोटं बोलत असतील, किंवा त्यांना सुख जे होतंय त्याला सुख मानत असतील. म्हणजे आपण जसं घरी चहा पितो, हॉटेलमध्ये चहा पितो, घरी चहा पिलो तर आपल्याला बरं वाटतं. बऱ्याच लोकांना तर सकाळी एकदा पेले की संध्याकाळपर्यंत कुठे पित नाहीत, काय नाही, घरचा चहा पेला की. पण हॉटेलमध्ये कुठे गेले की नाव असतं अमृत तुल्यटी, आळंदी ते अमृत तुल्यटी म्हणून नाव आहे मला वाटतं. पण तिथे गेलं की मात्र ते चव घरच्या सारखा लागत नाही. लोक म्हणतात पेलो पण काय गोमूत्र बरं वाटलं, चहा बरं नाही वाटलं. काय म्हणतात? नाव अमृत तुल्यटी आहे. म्हणजे मग त्याला विचार, पंढरपूरला गेले, तुम्ही दूध घेतलं, म्हणले का लय पातळ आहे, तुम्ही काय दुधात पाणी टाकता का? त्यांनी काय उत्तर सांगितलं, महाराज दुधात पाणी नाही टाकीत आम्ही. मग पातळ एवढं कसं काय म्हटलं? का तुमच्या म्हशी जास्त वेळ चंद्रभागेत बसतात का जास्त पाणी पितात? महाराज तसंही नाही म्हटलं, आम्ही काय करतो बादलीतच पाणी घेऊन जातो दूध काढतानाच, आणि त्याच्यात दूध वरून पिळायचं, तरी आपण त्याला काय म्हणून घेतो? दूध घेतो. तसं लोक संसारात सुख नाही, परंतु त्याला सुख मानतात. ज्याचा संसार सुखाचा झालेला आहे, माऊलीसारखा अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तीही लोका, त्यांना मात्र सुख आहे. म्हणून त्यांच्यासाठी ही प्रतिज्ञा आहे. माऊली म्हणतात की 2 मुद्दे आपले गेले, मृत्यूलोक गेला, संसारिक लोक गेला,
म्हणजेच या ठिकाणी माऊली केलं पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्वभूती सर्वसुखी संपूर्ण होईजे. आता आपण वळू तर शेवटच्या एका मुद्द्याकडे वळू की संपत्तीच्या बाबतीमध्ये म्हटलं, संपत्ती आपण तर म्हणतो प्रारब्धची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची होय सुख, प्रारब्धेची होय दुःख. अलग लक्षामध्ये म्हणजे हे सर्व जर प्रारब्धाने मिळत असेल, जे श्रीमंत आहेत ते दान करताना दिसत नाहीत आणि जे गरीब बिचारे वारकरी आहेत त्यांच्या दान करायला पैसे नसतात, मग आता मेळ बसवायचा कुठं? प्रश्नच एक नाही हा मोठा पुढे, बरोबर आहे की नाही? मग त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की जर सत्कर्मातून चांगल्या कर्मातून जर आलेली संपत्ती असेल तर तिच्यापासून दान धर्म घडतो. अलग लक्षामध्ये कदाचित संपत्तीने लोकांना दान करता येईल की नाही मला माहिती नाही, पण जरी गरीब असले तरी पुण्य हीच तर संपत्ती आपल्याला करता येईल का नाही? माऊलीने म्हटले ना, देवाची याद्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी दासा धियल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जरी तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, जीवनामध्ये हे पुण्य कमवलं, तर या पुण्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येतं? दानधर्म करता येतो आणि त्या दानधर्मातून आपल्याला ही संपत्ती मिळवता येते. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, पुण्याचा विषय आपल्या कळलेला आहे. सर्व सुखी सर्वभूती संपत्ती सर्व सुख एकदा मिळाले, दुसऱ्या सुखाचे आपल्याला काय होतं राहत नाही, अपेक्षा राहत नाही. म्हणून या आळंदीच्या वारी निमित्ताने हा माऊलीचा ग्रंथ चाललेला हा 750वा ज्ञानेश्वरीचाही हा सोहळा, आणि या सोहळ्याच्या निमित्ताने ही अभूतपूर्व या ठिकाणी आपल्याला सेवा करण्याचा योग आलेला आहे. खरं तर या आळंदीसारख्या ठिकाणी मी नेहमीच सांगितलेले की हे पंढरीहुनी सोपे, हरावया मूढजनाची पापे, कळीकाळ कोपली या कापे त्याचे नचले. म्हणजे पंढरीपूरपेक्षाही श्रेष्ठ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेरे, किंवा चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. अलग लक्षामध्ये म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ते सर्व सुख प्राप्त होणार आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेरे, किंवा चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू सांगू सुखाची या गोष्टी, होतील संतांची या भेटी. किंवा आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय वर्णू. आणि म्हणून या ठिकाणी माऊलीने वर्णन करताना असं म्हणतात, म्हणजे नामदेव महाराजांचा अभंग येतो की देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही, हे चिन्यांद संजीवनी जाण त्रैलोक्याशी, संपूर्ण विश्वातील ज्ञानाची मूर्ती बनवली ती ज्ञानेश्वर महाराज आहेत. इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरीशी यापासोनी पंचकृषी, भवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी, अस्ति नास्ती उदकी हे अथे असे नित्य साक्षी. नाशिक असेल, आणखी कुठे गंगावा असेल, आपण हस्ती टाकले त्या हस्ती पुन्हा काढून बाजूला टाकावं लागतात, पण आळंदीत मध्ये अजून तशी सोय नाहीये. आळंदीत टाकलेल्या हस्तीचं चक्र तीर्थात टाकल्या, पुंडलिकाच्या पाठीमागे त्या एरियात टाकल्या की त्याचं काय होऊन जातं, पाणी होऊन जातं. अस्ति नास्ती उदकी हे असे नित्य साक्षी. अलग लक्षामध्ये भोवती वनवल्ली वृक्ष, या ठिकाणी भोवती वनवल्ली वृक्ष, ते आता बिल्डिंग झाल्यामुळे काही काही वृक्ष कमी झाले नाही, तर पूर्व आपल्या मंडईच्या जागेवर संपूर्ण वडाची झाडं होती महाराज मोठाली, बरोबर आहे की नाही? अस्ति नास्ती उदकी अशी नित्य साक्षी. किंवा इंद्र येऊन या भूमीशी आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे आस्तीचं पाणी होतं. हे नामदेव महाराजांनी या अभंगातून आळंदीचा महिमा सांगितलेला आहे. म्हणून आपण या आळंदीच्या तीर्थयात्रेमध्ये इथं आले, कण ना कण हा शेवटी भगवान आहे, देवाचं स्वरूप आहे. आणि म्हणून माऊलीच्या समाधीच्या वेळी तर 300 गंगा, 12 ज्योतिर्लिंग, 8 भैरव सगळे या ठिकाणी स्थानी येऊन राहिलेले आहेत. आपल्या इथं भैरवनाथाचं मंदिर आहे बघा भिंतीच्या जवळ. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले हे चमत्कार वगैरे तर आपल्याला सगळे माहीत आहेत, कारण काही लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो, त्यांच्यासाठी चमत्कार केलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण काही चमत्कार म्हणून त्यांना आज मानत नाहीत, लक्षात ठेवा. आपण मानतो त्यांच्या ग्रंथांनी केलेलं काम आहे, त्यांच्या अभंगाने केलेलं काम आहे. आणि त्यांच्याबरोबर त्यांनी सगळ्या संतांना सांगितलं की त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचं बंड घेतलं आणि पहिला मराठी भाषेचा कैवार घेतला. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता ते पैजाशी जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळविन, अमृताला जिंकणारी मी ही अक्षर
या ठिकाणी तयार केलेली आहेत. असा हा माझा ग्रंथ आहे. एवढंच नाही तर साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. ही भाषा कशी आहे? साच आहे, मवाळ आहे, थोडक्यात बोललेले आहेत माऊली. शब्द जैसे कल्होळ, जसं अमृत प्यायला गोड आहे, अमृत आपल्याला संजीवनी देत, त्याप्रमाणे हे ज्ञानेश्वरीचे शब्द. शब्द जैसे कल्होळ अमृताचे, माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते पैजासी जिंके ऐसे अक्षर रसिके मिळून. म्हणून मराठी भाषेचा पहिला कैवार घेतलेला आहे या ठिकाणी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषेचा केलासे गौरव, भवारनवी नाव उभारिली. सर्व संतांनी, त्यांच्या नंतरच्या काळातल्या संतांनी वर्णन केलेले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या तर समाधीबाबत तर नामदेव महाराजांनी भरपूर वर्णन केले. पहिलं आत्मचरित्र मानलेलं आहे. त्यांचे समाधीपर अभंग आहेत, त्यांचे परत त्यांच्या चरित्रपर अभंग आहेत. त्यानंतर त्यांचा हरिपाठ आहे, चांगदेव 65 आहे, अमृतानुभव आहे, अभंग आहेत. अशा प्रकारचं हे वाङ्मय निर्माण केलं आणि त्याच्यापैकी हा एक ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी म्हटलंच नाही, लक्षात ठेवा. त्यांनी काय म्हटलं आहे? माझी भावार्थ दीपिका. बरोबर आहे की नाही? यांनी काय म्हटलं? नामदेव महाराजांनी हे नाव पाडलंय, नामा मने श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एक तरी ववी अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये जरी एक ओवी आपल्या जीवनामध्ये याच्यातली आली ना, तरी आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, कृत्य आपण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एक ओवी तरी आपल्या जीवनामध्ये कोणतीही उतरली पाहिजे. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या जीवनात ती उतरली म्हणजे मुरली पाहिजे, भरली पाहिजे, हृदयात गेली पाहिजे, काना मनातून ती आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे. आणि म्हणून म्हणतात, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने या जगातील सर्व जीवांना ते सुख मिळावं, ही माऊलींनी केलेली प्रतिज्ञा. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला ते सर्व सुख मिळावं. आपण ह्या वारीच्या निमित्ताने 725व्या ज्ञानेश्वरीच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण सगळेच माऊलीचे भक्त आपल्याही जीवनामध्ये ते तुकाराम महाराजांसारखं, ज्ञानेश्वर महाराजांसारखं ऐसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विदयी भोगू दशा याप्रमाणे, किंवा सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर ढुरत असे. आनंदाच्या डोही आनंदाचे तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, याप्रमाणे अवस्था आपल्या जीवनात पूर्ण हो, हीच माऊलीची प्रार्थना आहे. की पुढती पुढती पुढती. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय बाबांना, शाश्वती दिली, हमी दिली. एखाद्याला म्हणतो माझं काम करणार का? तो करेल ना. करणार का? नक्की सांगा. करेल ना. करणार का? नक्की करणार म्हटलं की समजायचं 3 वेळा. त्रिवाद म्हणतो ना आपण. आणि माऊली म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप. मी हा ग्रंथ काही एका दिवशी लिहिलेला नाही. कोणाचं तरी ऐकून, कोणाचं तरी अभंग ऐकला, कोणाची तरी कविता ऐकली, नंतर शिव्या खावा लागल्या. आपल्याला माहिती आहे लोकांना, काही ना खावा लागलेलं का? मी रचली म्हणली म्हणून. ज्याची त्याची गपची म्हणायची, गप राहायचं तिकडंच. बरोबर आहे की नाही? पण माणसाला सुद्धा अहंकार आल्या शिवरा. असं म्हटले ना, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटही, विशेषण लागे अज्ञाना पाठी. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. तसे जे सज्ञान मानायला लागले की त्यांच्या कंठावर बसते. आणि मग तुम्ही ऐकलं, आईहून आईचाच उद्धार झाला परत स्वतःच्याच. झाला, ऐकलं ना सगळं. नाव कुणाचं आपल्याला घ्यायचं नाही, पण झाले उद्धार. आपण लोकांना सांगतो एवढी प्रॉपर्टी करू नका, असं करा तसं करा, खर्च नाही केला तरी काय पोरं होतात वगैरे, असं त्या एकाने सांगितलं. पण त्यांच्यावर जेवण टेपलं नंतर की तुमच्या वेळी मात्र कसं काय? ते म्हणले नाही, लग्न झालं तरी पोरं होते ना. अरे ठीक आहे ना, पण तुझ्या पोरीच्या साखरपुड्याला एवढा मोठा खर्च का? हा प्रश्न उभा राहिला समाजामध्ये. का राहिला? याची कारणं असतात, ती सुद्धा आपण शोधली पाहिजेत. कधीही जाताना आपण आपल्या मर्यादा, आपल्या गाडीला आपलं ब्रेक आपण लावलं पाहिजे. ज्यावेळी ब्रेक लागत नाही त्यावेळी पुढचा धडकून तर मागचा धडकतो, काहीतरी होणार. नाही तर तुम्ही दुभाजक करून उलटे पालटे होणार आपोआपच. सांगायची गरज नाहीये. तसं पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. आणि म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून जगातील संपूर्ण जीवाला आणि ते संपूर्ण सुख मिळावं, ही प्रतिज्ञा ठिकाणी केलेलं आहे. आज आपल्या या फडावर मंडूया दिंडी, आळंदी पंढरपूरच्या दिंडी सोहळ्याचे मालक आमचे परम आदरणीय हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज गुट्टे, त्याचबरोबर आमचे मुरली दादा गुट्टे, सगळे परिवार त्यांचा, ताई, सगळेच आज या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या अण्णा येत असतात, आई येत असतात. या माध्यमातून गेली अनेक वर्षे ही सेवा सुरू आहे. तेव्हा जरी जास्त वेळ नसेल तरी पण अगदीच कमी बी नाही,
पण शॉर्ट बट स्वीट म्हणतात तशा त्या प्रकार आपण थोडक्यात सारांश रूपाने या ठिकाणी ही प्रवचन रूपी सेवा केलेली आहे. माऊली करो. कोरोनासारख्या काळातून आपण वाचलेले आहोत. नक्कीच माऊलीची आपल्यावर कृपा आहे, आपलं पुण्य आपल्या गाठीची आहे, पाठीची आहे. आणि म्हणून आपण असा अहंकाराचा कल्प आयुष्य हवे तया कोळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव्हे कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुख निदान पांडुरंग. आणि म्हणून माऊलींची ही ओवी आहे पुढती पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती. एक दिवस नाही, पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा चिंतन करा. अलग लक्षात. मी काही एका दिवशी रचले नाही. माझी या सत्यवादाचे तप माऊली म्हणतात मी अनेक वर्ष अभ्यास केलाय. माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प ते कल्पांतीचे महादीप पातली प्रभो. या ठिकाणी याप्रमाणे माऊलीने अनेक वर्षे साधना करून हा ग्रंथ लिहिलेला आहे, ही तपश्चर्या करून लिहिलेला आहे. आणि म्हणून या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने या जगातील आपल्या सर्व जीवांना सुख मिळावं. जर मिळालं तर मग तो साम्राज्य भुवनीचा चक्रवर्ती करी. काया वाचा मनाने आपण तिची सेवा करायची आहे. आणि म्हणून आज या दिंडी सोहळ्यात कार्तिकेच्या वारीमध्ये ह्या ज्ञानेश्वरीच्या 725 वर्षा जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हा सेवेचा योग आलेला आहे. तेव्हा आमची महाराज मंडळी, सर्व महाराजातल्या कुटुंबातली मंडळी, वारकरी वगैरे सगळे गाव भोळे भाविक जन सगळेच जण आपण या ठिकाणी याची माऊलीची साधना ही करायची आणि आपल्या जीवनामध्ये हे सर्व सुख प्राप्त करायचे. माऊलीनी पांडुरंगाने ते सर्व सुख आपल्याला प्राप्त करून देवा एवढीच माऊलीची या ठिकाणी आपण प्रार्थना करायची. आणि पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होई. जी ज्ञानेश्वरीच्या ही जवळजवळ अंतस्थ समय आलेली उत्तरार्धामध्ये आलेली शेवटचीच उभी, पण या ग्रंथाचं फल आणि प्रयोजन सांगणारे आहे. प्रयोजन म्हणजे साध्य, मी मगाच सांगितलं उद्दिष्टे ध्येय ज्याला आम्ही प्रयोजन म्हणतो. कलेसाठी काला, जीवनासाठी काला, असे अनेक त्याचे प्रयोजन. ते काही इथं सांगण्याचा तो विषय नाही, तो आम्ही वर्गात वगैरे सांगतो, तो साहित्यातला विषय आहे. पण या ठिकाणी हे प्रयोजन या ठिकाणी ज्या ग्रंथाला प्रयोजन आहे पूर्वातन कालापासून ती ग्रंथ लोक वाचतात असा एक दंडक आहे, विधान आहे. आणि त्यामुळे याची फलश्रुती सांगितलेली आहे की सर्वांना सर्व सुख मिळावं. सुख सर्व सुख म्हणजे त्या ईश्वराची प्राप्ती, परमेश्वराची प्राप्ती. आणि म्हणून तर तुका म्हणे माझी ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडणे. असं हे आपल्या जीवनामध्ये हे सर्व सुख मिळावे एवढीच माऊलीची आणि प्रार्थना करू. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.